श्रीकृष्णाची चरित्रकथा सांगते की तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकट आली. तो लढत राहिला, काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुद्धा काढला. पण संकट टाळावीत म्हणून स्वतःची कुंडली घेऊन त्याने ज्योतिषी गाठला नाही. ना उपास केले, ना अनवाणी पायाने फिरला. त्याने पुरस्कार केला फक्त कर्मयोगाचा. भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकले तेव्हा श्रीकृष्णाने ना अर्जुनाची कुंडली मांडली, ना गंडेदोरे बांधले. तुझं युद्ध तुलाच करावं लागेल असं त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितलं. अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वतः अर्जुनातर्फे लढाई केली नाही. श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. जर अर्जुन लढला तरच त्याचे अर्जुनाचे सारथ्य करण्याची तयारी दाखवली. एक महान योद्धा सारथी बनला. अर्जुनाला स्वतःची लढाई स्वतःच करायला लावली. या कृतीतून संदेश दिला की जर तुम्ही स्वतःचा संघर्ष करायला स्वतः सज्ज झालात तरच मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमचा सारथी बनायला तयार आहे. पण तुम्ही लढायला तयार नसाल तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही. तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही. कोणत्याही देवाचा देवीचा आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा श्रीकृष्णाला विसरू नका. अनवाणी चालत जायची गरज नाही. उपाशी राहायचीही गरज नाही. शस्त्र खाली टाकू नका. प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. नेमकं तेच शस्त्र काढा आणि त्याचा उपयोग करून लढा. कोणताही देवदेवी तुमची लढाई लढणार नाही. तुमची स्वप्न फुकटात पूर्ण करून देणार नाही. स्वतःची लढाई स्वतःच लढा.